महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पेणमध्ये लो पॉली पुतळ्यावरून शिवप्रेमींचा तीव्र संताप। वादग्रस्त अमूर्त शिल्प प्रशासनाकडून अखेर रात्रीतून थेट हटवले। पेण नगर परिषद प्रशासनाने चिंचपाडा येथील मुख्य चौकात छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उभारलेल्या एका वादग्रस्त अमूर्त शिल्पावरून संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवप्रेमींमधून संतापाची तीव्र लाट उसळली। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचे विद्रुपीकरण करून इतिहास पुरुषांची थट्टा केल्याचा गंभीर आरोप करत शिवप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला होता। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत हा वादग्रस्त पुतळा अखेर जागेवरून पूर्णपणे हटवला आहे। नगर परिषदेच्या कामाच्या आदेशात या जागेवर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याचा स्पष्ट उल्लेख होता। उद्घाटनाच्या वेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले की हे शिल्प छत्रपती संभाजी महाराजांनी शौर्याने सिंहाचा जबडा फाडला त्या ऐतिहासिक प्रसंगाची प्रतिकृती आहे, परंतु प्रत्यक्षात उभारलेले शिल्प हे पूर्णपणे अमूर्त विवस्त्र स्वरूप भासणारे आणि लो पॉली भूमितीय त्रिकोणी रचना पद्धतीचे आहे। जगभरात अशा प्रकारचे माणूस आणि सिंह यांचे शिल्प हे केवळ धैर्य, संघर्ष आणि मानवी ताकदीचे प्रतीक म्हणून उभारले जाते। त्याचा कोणत्याही विशिष्ट ऐतिहासिक व्यक्तीशी संबंध नसतो। अशा जागतिक प्रतीकाला राजकीय प्रसिद्धीसाठी थेट छत्रपतींचे नाव जोडल्याने शिवप्रेमींच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या। इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांची ओळख राजेशाही पोशाख, शस्त्रे, कपाळावर गंध आणि राजबिंडे रुबाबदार व्यक्तिमत्व असे आहे, मात्र या शिल्पात त्यापैकी काहीही नसून पुतळ्याला साधे डोळे आणि हातही स्पष्ट नाहीत। या प्रकारामुळे जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन पेण शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो। हे लक्षात घेऊन पेण, पनवेल, उरण आणि रायगड जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमी, संभाजीप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनेने एकत्र येत लेखी निवेदने दिली। यावेळी पोलीस ठाण्यात आणि उपविभागीय कार्यालयात निवेदन देताना प्रमुख शिवप्रेमींमध्ये वैभवी म्हात्रे पेण, रश्मिता पोपेटा सोमेट पनवेल, किरण केणी चिंचपाडा पनवेल, विजय म्हात्रे पेण दादर, तेजस पाटील केळवणे उरण, जय भोसले, धीरज पाटील, संदेश पाटील आदी मान्यवर आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांनी एकत्र येत माननीय उपविभागीय अधिकारी, प्रांत कार्यालय, पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि पेण नगर परिषद प्रशासन यांना लेखी निवेदन देऊन पुढील मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत। इतिहास पुरुषांची थट्टा करून भावना भडकवणाऱ्या अमूर्त शिल्पांचे नियोजन करणाऱ्यांना व मंजुरी देणाऱ्या दोषींवर कारवाई व्हावी आणि हे विद्रूप शिल्प तिथून तात्काळ हटवण्यात यावे। शिवप्रेमींचा वाढता रोष, लोकांचा तीव्र निषेध, कायदा सुव्यवस्थेची बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन पेण नगर परिषद प्रशासनाने अखेर नमते घेतले आणि प्रशासनाने आपल्या या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून हा वादग्रस्त अमूर्त पुतळा चिंचपाडा चौकातून तातडीने पूर्णपणे हटवला आहे। या वादग्रस्त कारवाईनंतर पेण नगर परिषदेने शिवप्रेमींना अधिकृतपणे आश्वासित केले आहे की कायदेशीर परवानगी आणि प्रशासकीय मंजुरी घेऊन 14 मे 2027 पूर्वी या ऐतिहासिक चौकात महाराजांच्या शौर्याला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला साजेसा पारंपरिक पद्धतीचा भव्य व देखणा पुतळा सन्मानाने उभारला जाईल अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे। या कारवाईनंतर पेणमधील तणाव निवळला असला तरी दोषींवर कारवाई होईपर्यंत शिवप्रेमी या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम पेण। नमस्कार, मी वैभवी म्हात्रे। काल मी एक व्हिडिओ अपलोड केला होता छत्रपती संभाजी महाराज चौक पेण येथील। ज्या भावना मी त्या व्हिडिओमधनं व्यक्त केल्या त्याच भावना समस्त देशवासियांच्या आहेत हे त्यांनी त्या व्हिडिओनंतर व्यक्त केलेलं आहे। आणि खरं तर ते चित्र खूप वाईट वाटलं की महाराजांचं हे असं रूप पाहायला मिळतंय, ते पण पेणमध्ये। मी रायगडमध्ये हे पेण आहे, महाराजांची राजधानी आहे आणि इथे महाराजांचं शिल्प या प्रकारात आपल्याला दिसतंय। खरंच खूप वाईट गोष्ट आहे। त्यानंतर मन हिलावून गेलं आणि नंतर आपण काय करूयात पुढे या विचाराने आत्ता तरी आपल्याला ते जे काय आहे, जी कुठली ती आकृती आहे किंवा प्रतिकृती आहे ती तिथून तात्काळ हटवण्यास यावी। त्यानंतर आपल्या पोलीस प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे, आपल्या गृह खात्याने याची दखल घेतली पाहिजे आणि जे या मागचे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। तो पुतळा त्याला मान्यता कोणी दिली किंवा त्या पुतळ्याचं अनावरण किंवा तो पुतळा आपल्या जनतेसमोर महाराजांच्या रूपात कोणी मांडला हे सर्व दोषी आहेत आणि ज्या दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि या गोष्टींवर लवकरात लवकर कारवाई होण्यासाठी आपण हे निवेदन उद्या देत आहोत।
तर माझी अशी समस्त शिवप्रेमींना आणि पूर्ण महाराष्ट्राला, पूर्ण देशाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही देखील हे जे काही सुरू आहे, कारण की ही सुरुवात आहे. आपण मॉडर्न बनायचं म्हणजे नक्की कुठल्या प्रकारे मॉडर्न बनायचं? आपल्या राजाला आपण हे असं पाहायचं, पोशाख नाही, कान नाही, डोळे नाही, काहीच नाही. हे खरंच खूप विभत्स आहे आणि वाईट वाटलं मला की हे रायगडमध्ये होतंय आणि ह्या सगळ्या गोष्टींचं अनावरण केलं जात आहे. वाईट गोष्ट आहे खरंच खूप, आणि लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. धन्यवाद. देश आणि धर्मासाठी आपण प्रत्येकाने आपलं वेळ देत आहे. आजचा तरुण आपण खरंच वास्तवात आपण बघतोय की अशा प्रकारे जे आज घटना घडली की ते आपण बोलू शकत नाही की छत्रपती संभाजी महाराजांचा रक्तरंजित इतिहास आपण सगळ्यांनी फक्त पाहिला नाही, ऐकला आहे. पण जर आपण पाहिला असतो तर काय वेदना झाल्या असत्या आपल्याला. परंतु तो इतिहास पुढच्या पिढीला कशा पद्धतीने, विकृत पद्धतीने हे दाखवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न खरंच एका दिवसात आपण तुम्ही सर्व शिवभक्त, मला आज पेणमधले बरेचसे लोक फक्त पाहण्यात मग्न होते. या नंदादीपाच्या युद्धात कोणी नव्हतं, कमी होती लोक. मी एवढंच बोलेन की आपण हटवलं. तुमचं सर्वांचं, शिवभक्तांचं मी आभार मानतोय की तुम्ही एवढ्या लांबून आलात. आज मला स्मिताताईने तिकडून केडीने फोन केलं की भाऊ असं असं पेणमध्ये घटना घडतोय आणि आपण बघतोय. मग जिवंतपणे तुम्ही मृत माणसं आहात आणि मृत माणसं इतिहास घडत आहेत. आज रणरागिणी मी काढण्यात ती तुडून येतोय आणि आपलं काम करतोय. एक दुसरी रणरागिणी मग ह्या महिलांनीच करायचं आहे का, मुलींनीच करायचं? मग आपण जेव्हा आपण योद्धे बोलतोय, आपण बोलतोय आम्ही शिवभक्त. मगाशी कुठेतरी बोललं की फक्त शिवजयंतीला तर मला असं वाटतं अशी रांगच्या रांग असते, पण शिवभक्त कुठे आहेत असे मनात पाहिजे. शिवभक्ती तन मन धन आणि शिवरायांची रणनीती आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असायला पाहिजे. मी तुमचं सर्वांचं मी आभार मानतोय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव.